नमस्कार, शुभ सकाळ तुम्हा सर्वांना. बघा, आज रक्षाबंधनसाठी मी शंकरपाळे बनवते. मी तुम्हाला दाखवते काय काय घेतलं. मी बघा अर्धा किलो पीठ घेतलं. हे बघा अर्धा किलो मैदा घेतला. तेवढं वाडकंवर आलं आणि तेवढंच वाडकं सपाट पावणा एवढी साखर घेतली. पावणा वाडकं अखंड साखर आणि त्याच्या कमी तूप घेतलं आणि तेवढंच पाणी घेतलं. हे बघा मी इथे गरम करून घेतलं. मी केलं होतं शूट, पण ते बरोबर व्यवस्थित शूट नाही झालं. हे बघा फक्त साखर वितळेल एवढं पाणी आणि साखर आणि तूप चांगलं टाका, साधं तूप टाका. मी हे सगळं तिघं गरम करून घेतले. चांगलं तूप टाकले. एक अर्धी वाटी, पावणा वाटी साखर, 100 ग्राम तूप, म्हणजे पावणाला अर्धी वाटी, अर्धीच्याही खाली साखर, पाव वाटी आणि तेवढंच पाणी घेतलं आहे. मी हे तिघं असं गरम करून घेतलं. आणि आता याच्यात मी विलायची पूड टाकली आणि हे बघा हे चिमूटभर थोडंसं मीठ टाकलं, विलायची पावडर टाकली थोडंसं. आणि आता हे बघा एवढाच थोडासा रवा घेणार, छोटी वाटी एक, बस. ही 1 वाटी भरून मैदा आहे. मी आधीच सांगणार होते, म्हणजे अर्धा किलो मैदा आहे. बघा अर्धा किलो मैदा, तेवढी वाटीभर आला, एवढी वाटीभर. आता मी यांना सर्वांना मिक्स करून घेते. हे बघा असं, कारण ते इलायची मीठ सगळं मिक्स होऊन जायला पाहिजे. मी हे हलवाई पद्धतीने बनवते. नाही तर मी याच्यात काय करते, पिठी साखर दळून घेते. मी याच्यात पाण्यात अखंड साखर टाकली, दळली नाही तर असं एरवी करायची असेल. साखर दळून घेते, साखर आणि मैदा एकत्र घेते, मग तूप टाकते, त्याचं मोहन लावते आणि मग मी पीठ भिजवून घेते असं. आणि ह्यावेळेस मी काय केलं, साखर, तूप आणि पाणी सगळं एकत्र करून घेतलं आहे मी. हे बघा फक्त गरम होईल एवढंच पाणी घ्यायचं, म्हणजे ही साखर वितळेल ना तोपर्यंतच पाणी गरम करायचं. जास्त वेळ पाणी गरम करायचं नाही, तर पीठ भिजवताना आपल्याला त्रास होईल. हे बघा थोडं पाणी टाकून मी भिजून घेते पीठ. बघा हे असं थोडं जसं पाणी बसेल तसं असं हलक्या हाताने फक्त गोळा करत जायचं आहे असं. हे बघा असं. चला मी थोडं टाकून बघते. बघा मी पाणी टाकून भिजवलं, एवढं झालं. आता शेवटचं थोडं पाणी राहिलं आहे बघा, ते पण सर्व टाकून देते आणि मग मस्तपैकी जमा करून घेते त्याला. जेवढं पाणी तूप आणि साखर घेतली ते तेवढं बरोबर लागलं त्याला. हे बघा आणि एकदम हलक्या हाताने असं मळायचं आहे. नुसतं आपण पीठ भिजवतो ना तसं नाही, एकदम गोल असं फिरून जमा करून घ्यायचं पिठाला. हे बघा बरोबर माझा एकदम अंदाज बरोबर आला बघा. पाणी कमी नाही पडलं किंवा काही नाही. साखरेचं प्रमाण तुम्ही, मी 1 किलोला अर्धा किलोला 1.5 पावशर साखर घेतली आहे. तुम्ही म्हणजे ते पावणा वाडका तुम्हाला वाढवायचं, गोड प्रकार वाढवायचा असेल तर तुम्ही साखर अजून वाढवू शकता, पण पाणी आणि तुपाचा अंदाज तोच राहू द्या. बघा मी पीठ भिजून घेते पूर्ण. बघा गोळा करून घेतला. हे बघा असं मऊ, फक्त असं थोडासा पोळीपेक्षा थोडा घट्ट मळा. मी पाणी वगैरे ते जे केलं होतं त्याच्यातच मळलं, मी जास्त काही टाकलं नाही. आणि आता आपण याला झाकून 10-15 मिनटासाठी ठेवून देणार आहे. आमच्याकडे रक्षाबंधनला हे असं बनवतात, करंजा असतात, शंकरपाळे असतात, चिवडा असतो, असं करंजा जास्त बनवतात. आमच्यात सावन हा सण म्हणतात. पोरी येतात, नंदा येतात, सर्व येतात ना, त्यांच्यासाठी मी बनवते दरवर्षी थोडं. हे बघा झाकून ठेवते. चला 10-15 मिनटाचा रेस्ट देऊ. नमस्कार. नाही चला आपण हे बघा, आता ते आपण ठेवलं होतं 10-15 मिनटासाठी, असं भिजून गेलं आहे. मी एक कुंडा घेतला एवढा, त्याला थोडंसं असं हे करून घेते आणि थोडंसं लाटून घेते. असं थोडं जाडच ठेवायचं त्याला, जास्त पातळ नाही करायचं, मग ते शंकरपाळे ना खूप छान येतात. हे बघा माझे व्हिडिओ बघत जा. तुम्ही बघत नाही, स्किप करून बघताय, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, कमेंट टाका, कमेंट द्या काय करायचं, कसं बनवायचं, माझ्या व्हिडिओमध्ये काय बदल करू, काय करू सांगा, सपोर्ट करा. एक नवीन काहीतरी करायची ते विचार केला आहे, म्हणजे प्रगती करूया काहीतरी पुढे, असं सपोर्ट करा. माझं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलला लाईक शेअर करत जा.
हे बघा असं थोडंसं हलक्या हाताने असं जाड जाड लाटून घ्यायचं. असं तुम्हाला दाखवते मी थिकनेस किती ठेवायची. ते कडक आहे ना, आता पाऊस पडतो आहे ना, मग ते तूप टाकलं आहे ना पण त्याच्यामुळे ते थोडं कडक झालं आहे. कडक म्हणजे असं एरवी नाही होणार. हे कसं मी झाकून ठेवलं होतं ना थोडंसं. हे बघा त्याचे कडं असे कापून घ्या असे. चला मी चौबाजूने कडं कापून घेते. बघा हे असे कापून, हे बघा अशी थिकनेस एवढी जाड ठेवा, एवढे जाड राहू द्या. मग तळल्यानंतर ना एकदम फुलतील आणि एकदम मऊ लुसलुशीत येतील ते. वरून असे थोडे क्रंची राहतील आणि मध्ये एकदम असं फोडले का एकदम असं कुचकन हाताने म्हातारा माणूस खाऊन गेला असे येतील. हे बघा अशी एवढी जाडी राहू द्या. याच्यापेक्षा अजून जाड घेतली तरी चालेल. आणि मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा अशा लाईनी करून घ्यायच्या अशा सर्व. हे बघा अशा. तुम्हाला मोठे हवे मोठे कापा. शंकरपाळे कसे ज्याचा त्याचा आकार वेगळा वेगळा देतं. कोण असं त्रिकोणी कापतं, कोण चौकोन कापतं, कोण मोठे असतं. हे बघा मी असे कापते. मी पण त्याला शंकरपोळ्याचा आकार देणारे असा त्रिकोणी. हे बघा असं. हे बघा असे कापून घ्यायचे. काही नाही, चाकू त्रिकोणी ठेवायचा. हे बघा असे आकार द्यायचे त्याला शंकरपाळ्याचे. चला मी पूर्ण कापून घेते. चला बघा आपले हे असे कापून झाले. हे बघा. आणि आपण कढईमध्ये तेल ठेवलं आहे. तेल ठेवलं आहे. याच्यात करताना आधी तूप टाकलं होतं मोहन, आणि आता याच्यात तेल ठेवलेलं आहे. हे बघा तेल गरम झाले. आपण शंकरपाळे टाकून बघू. एक गरम झालं आहे पण. हे बघा वरती आलं का समजून जायचं छान गरम झालं. हे बघा असं झालं आहे गरम. आता परत मी हे सगळे शंकरपाळे सोडून देते त्याच्यात. आपण जेवढे कापून ठेवले होते तेवढे. मी काय करते, तुपाचं मोहन घालते आणि तेलात तळते. मग त्यांची टेस्ट पण छान लागते. आणि असं ते नाही का हे असताना तसे होत नाही. म्हणजे कसं जास्त दिवस ठेवले का एकदम असं एकामेकाला चिटकता किंवा त्याचा कंदवलेला वास येतो, असं नाही होत. हे बघा असं. मी टाकताना फुल गॅस केला आहे आणि आता नंतर थोड्या वेळाने कमी गॅस करेल, 1-2 वेळेस खालीवर करून. हे बघा असं. आता कमी गॅस करून देईल मी आणि मग मंदाच्यावर, कमी म्हणजे मीडियम गॅस, मग छान होईल त्याच्यात. हे बघा मी तुम्हाला सांगून देते. हे बघा एवढं वाडकंभर मी मैदा घेतला होता. अर्धा किलो होता. 1 वाडकं मैदा, एवढी साखर, पावणा वाडकं साखर. दळलेली नव्हती ती, तशीच होती. एवढं तूप, पाव वाटीलाही कमी, आणि तेवढंच पाणी. असं मी गरम साखर, तूप, पाणी गरम करून घेतलं आणि मग मी पिठात टाकून मळून घेतलं. तुम्हाला क्वांटिटी वाढवायची तर मग तुम्ही थोडे सगळ्या गोष्टी वाढवत चला. हे बघा असं तळून घेते मी. आमचा रक्षाबंधन सण हा खूप मोठा असतो, दिवाळीसारखा असतो. आमच्या मुली सर्व माहेरी येतात किंवा आपण जातो. मला ताई वडील नेहमी बहिणीकडे जायची, पण आता मुली येतात, नंदांना बोलवणार असं. म्हणून मग थोडं करूया म्हटलं. वेळ असतं तर करतं, नसलं तर मग काय सगळं चालतं. म्हटलं चला करते तर तुम्हाला पण रेसिपी देऊया. हे बघा कसे फुलले बघा. अजून तर पूर्ण फ्राय पण नाही झाले. हे बघा हे आमच्याकडे दिवाळीत ना आचारी करून देतं असं. मी त्या पद्धतीने केलं. नाही तर मी आधी पिठातच मोहन घालायची, साखर घालायची, चांगलं मोहन घालून चोळून घ्यायची आणि मग करायची. हे फर्स्ट टाईम मी असे केले. माझे ते पण टाकलेले बघा यूट्यूबवर, ते पण बघा. लाईक सबस्क्राईब करा. बघा चला मी तळून घेते. बघा किती छान कलर आला बघा. हे बघा असे तळून घ्यायचे छान, कमी जास्त करून. हे बघा मी चला काढून देते. चला बघा आपले झाले शंकरपाळे. बघा किती छान दिसत आहे. असे खुसखुशीत आणि एकदम कुरकुरीत होऊन जात आहे बघा. ते आता गरम आहे. हे बघा हाताने त्याचा कसा भुगा होतो बघा. हे बघा इतके मऊ लुसलुशीत असतात. हे बघा करून अर्धा किलोमध्ये बघा किती झाले. तुम्ही करून खाऊन बघा. एकदम छान कुरकुरीत, एकदम मस्त आहे बघा. दुसरंही तोडून दाखवते तुम्हाला. हे बघा आहे ना, अशा हाताने शंकरपाळे तुटता का माझे. बघा कसे खुसखुशीत आहे ना. बघा या माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब करा. बघा कलर पण किती सुरेख आला आहे बघा, किती छान दिसतं आहे ना. धन्यवाद. माझा व्हिडिओ बघत राहा, लाईक शेअर करत राहा. माझं यूट्यूब चॅनल आहे. धन्यवाद.